हॅलो, हा शेठ बोला बोला. सगळं बरोबर चाललं शेठ. काय बोलता? आता येतात चालेल शेठ. येऊ दे असू दे कधी जण पण चालेल शेठ. येऊ दे. मी सगळी सोय करून ठेवते त्यांची. काय टेन्शन घेऊ नका शेठ. राहू दे येऊ दे. चालेल शेठ चालेल. तयारीला लागू दे. येत नाही कधी टाइमपास कधी येतील तर. ते बघ आलं ते बघ. या. अरे काय रे बाला, तुझं दर यायला नाटकं असताना काय ना काय इतका टाइम. अरे पप्पूस घराशी पाठवतच नव्हता. अरे कसं तरी आलो. काय सांगला, सत्यनारायणची पूजा आहे, जाते पोरांसोबत. आलो पाठवला. अरे अंकेश येते का नाही? अरे त्याला केलता फोन त्याने. येते बोलते डायरेक्ट. मी फार्म हाऊसला येते गाडी घेऊन बोलतोय. चला गाडी चला. हे बाला सगळा घेतलास ना? यो काय सगळा घेतला, थंडा बिंडा सगळा घेतला. चला. आणि तो अंकेश येईल ना गाडीवर, त्याला माहिती आहे फार्म हाऊस. चला. अरे तू कसा काय इथं? अरे आपल्याला काय सांगायला लागतंय? काही आपण कधी पण कसा पण जाऊ माहिती आहे ना. आपण जरासा घाबरते म्हणून रे, बाकी काय नाही. चला आपण चल. याला लय रे सवय घाबरवाची. एक दिवस घाबरेल तर समजेल याला. हो. चला. शेठचा फोन आलता म्हणा. आलो ना सगळं आलो. ती आपली तिकडे रूम आहे, तिकडे तुम्ही सगळा ठेवा तुमचा सामान. मग नंतर तुम्ही मजा करा. मी तुमची जेवणाची व्यवस्था करतोय. काय असेल तर मला सांगा. तुमची सगळी सोय करते मी. शेठनी सांगलाय म्हणा. खावा किती मस्त हॉटेल आहे. थंड वातावरण, एरिया आहे पूर्ण. पाला काय आलं तुला? पाला हलवत तसं का हलणार नाही? अरे तो नाही, तो बघ काय हलतय. अरे नीट बघ. कुठं दिसत तुला? पाला काय बोला काय रे? शिसो पण हलतय. अरे गप. कुठं काय अरे बघ तो बघ. काय हलतय? अरे हलतय. अरे गप काय पण काय बोलतो? मला बसलाय कोणतरी द्यावं मला. अरे बाबा गप. कुठं काय काय कोणतरी आहे त्या. काय यार आहे? लेस का? थंडा पी गप. आहे पण अरे घाबरे नको घाबरू. आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया. सारे ग म प द नि सा. सात समुंदर चात तेरे पीछे पीछे आ गई मैं तेरे पीछे पीछे
आ गई दिल्ली में मेरी जान, दिल्ली में तेरी जान तेरे पीछे पीछे आ गई. ग आला बोल बोल ग वर्षी बोल. ग नाही द आलाय. ग आले नाही द आलाय. ग आले तर गणे आला. द आलाय द. दिल दीवाना दिल सजना से माने ना ये पगला है समझाने से समझना. मी ते काकाला बोललो ते लवकर जाऊन सांगा त्यांना. दिल दीवाना बघायला काय झालंय. दिल सजना पे माने ना. मला माहितीये त्याला काय झालंय. माझा पोऱ्या एके पोरीवर लय प्रेम करायचा न ते पोरीनी त्याला धोका दिला. हे पोरा. हा बाबा. मी काय सांगते आता तरी शानासारखा वा. हा बाबा. ते शेठला मी सांगलंय आपले तुला कामाला लावायला. पुढच्या आठवड्यात तो तुला शेठ कामाला लावणार आहात शेठ. हा तर जरा शाण्यासारखा वाग न. ते पोरीचा आहे ना नाच सोडून देस. अरे काय तुला सांगते ऐकतस ना जरासा. अरे माझा आता कधी आलाय वय. मी आज आहे तर उद्या नाही. काय सांगू तुला. हॅलो. हा बोल ना. कधी आता देवला जवळ. हा अगं आलो लगेच आलो. अगं देवला जवळ बोलवलात म्हणजे काय यावालाच पाहिजे. आलो 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 लगेच अगं आलो. हा लगेच आलो. हा हा काय काय चालू. अरे बाबा कोणता फोन आहे. अरे बाबा तिचा फोन होता रे. तिचा फोन होता. देवला जवळ बोलवलाय. हा बोलवलाय. अरे बाबा मी आता तुला सांगते बाबा नको जाऊ. अरे बाबा मला प्रेम आहे रे तिच्यावर. अरे ऐक ते मोठ्या बापाच्या पोरी अरे बरोबर नसतात. माझा ऐक पोऱ्या. अरे ऐक माझा बाबा नको जाऊ. अरे थकलो रे थकलो. मी आलो भाग्यश्री. मी आलो. हा आलो मी. महत्वाचं सांगत आहे तुला. अगं काय महत्वाचं सांगणार आहात आता म्हणा तुम्ही देवलान बोलवलात तर महत्वाचं तू मला काय सांगणार आहात. हे बघ त्यासाठी मी डायरेक्ट बाशिंग घेऊन आलोय. बघ काय तू सांगणार आहात महत्वाचा. भाषण ठेव बाजूला. माझा आई बापासने लग्न ठरवलंय. काय मला चांगले घरात दिली. तुझं लग्न ठरवलं आज बापासने. गाड्या आहेत नोकरीला चांगले आहे. आता आई बापाशी मी पुढे कशी जाऊ. अगं पण अचानक कसं लग्न ठरवलं तुझा. माझा आता पुढच्या रविवारी साखरपुडा आहे. साखरपुडा ठरला. मग आपलं प्रेम अवरे वर्षाचं आपलं प्रेम त्याचं काय. विसरून जा. अगं ही काय असं बोलतोस तू. विसरून जा प्रेम. मी नाही प्रेम विसरू शकत. मग आपलं प्रेम. अगं मला कोणी बघितलं इथे. मला लग्न मोडाचा. मी जाते बाबा. विसरून जा.
विसरून जा. विसरून जा. बोलते विसरून जा. मी बाशी घालला होता, मला वाटलं काय माझ्याशी लग्न करी. मला सांगते विसरून जा. मला सांगतोय माझा साखरपुडा ठरलाय. दिल दीवाना दिल सजना से माने ना ये पगला है समझाने से समझे ना ये पगला है समझाने से समझे. अरे नको नांदी लागू रे. काय याचा बापू सावरा काम करतोय. दिल दीवाना. अरे तुझा दिल. ए सध्या, अरे सध्या ये. या बघ झे तुझ्या पोऱ्याला बघ. काय झालं काय? अरे गावात नुसता येऱ्या गाणी बोलतोय. दिल दीवाना दिल दीवाना एकूच गाणी. अरे काय लोकांना त्यांनी जाताना तो पोरा चांगला होता माझा. हे पगला हे पोरा काय झालं काय? समजाने अरे संभल सध्या संभल संभल त्याला आम्ही चालतो. चांगला होता रे जाताना. काय झालं माझ्या पोराला? पोऱ्या सांग ना काहीतरी. अरे त्याला एअर लागलाय आता. काय तू बघ आता पोराला येर लागला. असं नको. अरे सांभाळ सांभाळ नीट सांभाळ. त्यांनी तो येरा झाला येरा न मग त्यांनी जीव दिला. तो पोऱ्या याच्या अंगाने आलाय माझा पोऱ्या. ए पोरा ए पोरा. अरे हे पोराही तुझा काय केलाय? कणाला त्याला त्रास देतस. हे बघ सोर ये पोराला. तू निघून जा. अरे अरे ते पोरीने तुझी वाट लावली ना. तू कणाला पोरा लोकांना त्रास देतस. जा जा निघून जा निघून जा. काय झालं? काय झालं रे? अरे काय झालं? माझा पोऱ्या माझा सगळा ऐकायचा. त्याला उठ बसलो की उठायचा, बस बोललो की बोलायचा. बसला पुणे बघ. माझा त्याने एकूच ऐकला नाही. ते पोरीला तो भेटायला गेला. पोरीने त्याला नकार दिला. त्याने जीव दिला. पोरा नको कोणला त्रास देऊ. सुखी राहा पोरा सुखी राहा. असला बघला ऐकला होता माणूस प्रेमान आंधला होतं. पण येत्या व्हिडिओमध्ये प्रेमान येरा झाला. येरा तर झाला आणि त्याने जीवाचा घात केला. मग त्याने नाही त्याच्या बापाचा विचार केला का ते बापासनी त्याला लहानाचा मोठा केला. आईनी 9 महिने 9 दिवस पोटाने त्याचा सांभाळ केला. त्यांचा पण नाही विचार केला. एक पोर बोलली काय विसरून जा आणि तोच त्यांनी मनावर घेतला काय आणि पुरा येरा झाला. बाबा हो ठीक आहे. सगळ्यांचंच प्रेम काय सक्सेसफुल होत नसतं आयुष्यात. कधी कधी अशा गोष्टी होतात. एखाद दुसरी पोरगी बोलतं का मला नाही तुझ्याशी प्रेम करायचा म्हणून आवरा मनावर घेऊ नका. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. हे सुसाईड करणं किंवा काहीतरी जीवाची हानी करणं हे चुकीचं आहे. याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. म्हणून सदर व्हिडिओमध्ये आम्ही ही प्रेमान झाला येरा ही व्हिडिओ आम्ही बनवली.